मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन 3 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने आज परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। या धक्कादायक घटनेनंतर ग्रामस्थ संतापाने आक्रमक झाले असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता। ग्रामस्थांचे आरोप आहेत की लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा तीव्र संशय असून या प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। संतप्त जमावाने आज सकाळपासून मालेगावकडे जाणारा महामार्ग रोखून वाहतूक पूर्णपणे ठप्प केली होती। यामुळे मालेगाव ते चांदवड मार्गावर मोठी गर्दी आणि वाहनांची कोंडी झाली होती। प्रशासन, पोलीस यंत्रणा व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान काल रात्री पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले असता ग्रामस्थांनी त्यालाही नकार दिला। न्याय मिळाल्याशिवाय मुलीचे अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। सध्या संपूर्ण परिसर तणावग्रस्त असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजकडून या घटनेवरील सर्व अपडेट्स आपणापर्यंत पोहोचवत राहू। मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका 3.5 वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे। बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेले आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत। आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं, त्या दुर्दैवी पार्थिवाचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेला आहे। पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेला आहे। उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी, मानवतेला काळिमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे। जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखा वरिष्ठ विधितज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे। कालपासूनच ॲडिशनल SP महोदयांच्या पासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण SP या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र, पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातनं चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ विधितज्ञ या केसच्या साठी उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे। बरोबर आहे, घटना एवढी भयानक क्रूर आहे की प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडेल। त्या सर्व ते कुटुंबच नाही तर सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या त्या भावना आहेत
त्या भावनांशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. डोंगराळे गावामध्ये जी घटना रेप विथ मर्डरची झालेली आहे, या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास DYSP नाशिक ग्रामीण हे करत आहेत. ही गंभीर घटनेचं मालेगाव ग्रामीण हे सध्या करत आहेत. या गंभीर घटनेचा विचार करता याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही फुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत. याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. स्वाभाविक आहे की गावामधली अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून माननीय न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅक मध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काही करणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.